हाय नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं राशीला व्लॉगमध्ये। आज सर्व यूट्यूब फॅमिलीला अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा। इथे पुरणपोळीचा अक्षय तृतीयेनिमित्त पुरणपोळीचा स्वयंपाक केला। इथे रस बनवला, सार बनवला, भात बनवला, पुरणपोळी बनवली, भजी बनवली, कुरडई बनवली। नंतर कराकेळीचे पूजन करून घेतले। हळदी कुंकू, अक्षदा, फूल, उदबत्ती, कापूर सगळं इथे ओवाळून घेतलं। मातीचा दिवा लावलेला तो पण ओवाळून घेतला। दिवा दक्षिणेकडे करून ठेवलेला होता। घंटी फिरवून घेतली, पाया पडून घेतलं। नंतर इथे पाण्याचा चौकोनी मंडळ तयार केलं आणि त्याच्यावरती नैवेद्य दाखवून घेतला। इथे नैवेद्यावरती खाली चौकोन केला, नंतर पाणी फिरवलं। इथे सासू सासऱ्यांच्या फोटोला हळदी कुंकू लावला, अक्षदा वाहिल्या, हार घातला, पाया पडून घेतलं। माझ्या मिस्टरांनी पण इथे पूजा करून घेतली आईबाबांच्या फोटोची। इथे छोटंसं हवनकुंड आहे माझ्याकडे पत्र्याचं, त्याच्यामध्ये लाकडं आणि गोवऱ्या पेटवून घेतल्या, अक्षदा वाहिल्या, त्याला फूल वाहिलं, पाणी वाहिलं, प्रथम पाणी वाहिलं, नंतर दूध वाहिलं, परत पाणी वाहिलं आणि मग काळे तीळ, पांढरे तीळ, हळदी कुंकू, अक्षदा वाहिल्या, तूप वाहिलं आणि रस बनवलेला, त्यामध्ये सर्व स्वयंपाक बनवलेला तो एका प्लेटमध्ये सगळं चुरून घेतलं आणि मग प्रत्येकाच्या नावाचं, आईबाबांच्या नावाचं, माझ्या जावेच्या, मोठ्या भायाच्या नावाचं, पुतण्याचं नावाचं म्हणून तिथे सगळे अघेरे टाकले। आता इथे प्रत्येकाच्या पितराच्या नावाचं इथे घास टाकला तिथे अग्नीमध्ये। सर्व दोघांनी मिळून माझे सासू सासरे जे मिस्टरांचे जे आजी आजोबा होते त्यांचं नाव घेऊन, सर्वांनी घरातले जेवढे होते ना तेवढे सगळ्यांचे नावं घेऊन इथे घास टाकला, अघेरी टाकली अशी। रस पहिल्यांदाच आम्ही रस बनवला। आता याच्यानंतर आम्ही आंबे खाण्यासाठी चालू करणार आहोत। आमच्यानंतर माझ्या सुनेने, मुलाने पण पूजा करून घेतली, अघेरी घातली तिथे आजी आजोबांना त्याच्या। इथे माझा नातू पण आला, मला पण करायचं म्हणून मिरांश पण बसला तिथेच लगेच त्याच्या डॅडींच्या मांडीवरती पूजा करण्यासाठी। त्याचा पण हात लावून तिथे सगळं अघेरी घातली। नंतर आम्ही सर्वजण टेरेसमध्ये आलो। इथे आईबाबांना दोघांनाही नैवेद्यावरती ठेवले होते, अघेरीचं घास ठेवले होते इथे नैवेद्याचे आणि त्याची पूजा करून घेतली। अक्षदा वाहिल्या, हळद कुंकू, अक्षदा वाहिल्या, फूल वाहिलं आणि पानावरून पाणी फिरवलं आणि पाया पडून घेतलं। नंतर माझ्या मिस्टरांनी इथे पूजा केली, पाणी फिरवलं, धूप दीप दाखवलं, अक्षदा हळदी कुंकू लावलं, अक्षदा टाकल्या आणि पाया पडून घेतलं। उन्हात एवढं ऊन होतं टेरेसमध्ये की पाय खूप जळत होते। पटापट पूजा करून घेतली। नंतर माझ्या सुनाने आणि मुलाने पण पूजा करून घेतली। आईबाबांचं ताट पाणी फिरवून घेतलं।
इथे सुवासीन जेवायला बोलवली होती. सुवासीनला पण हळदी कुंकू लावून घेतलं, पाय धुतले. पायाला पण हळदी कुंकू लावून घेतलं. ओटी भरून घेतली. ओटीमध्ये ब्लाऊज पीस, नारळ, पैसे, फूल आणि तांदूळ टाकले. 5 वेळेस तांदूळ उतरून ओटीत टाकले. जेवणाचं ताट दिलं. पुरणपोळी, रस, सार भात, भजी, कुरडई. जेवण झाल्यानंतर परत एकदा हळदी कुंकू लावलं. सुवासिनीला पाया पडले. नंतर माझ्या सुनाने पण हळदी कुंकू लावून पाया पडून घेतलं सुवासिनीच्या. त्यांचे पण पाय धुवून घेतले. सासऱ्यांचं नाव घेऊन हळदी कुंकू लावलं, पाया पडून घेतलं. आणि मुलाने त्यांना टॉवेल टोपी दिले आणि जेवणाचे ताट पण दिले त्यांना. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. थँक्यू.